लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जेवढे पण काही लाडक्या बहिणीला 1500 रुपये येतात, जास्त काही पैसे नाहीत ते, पण ते 1500 रुपये जे आहेत तर ते शॉपिंगमध्ये पूर्ण खर्च करू नये अशा प्रकारे त्यांनी विधान केलेलं होतं. नुकतंच एका वाशिममध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या कार्यक्रमादरम्यान जेव्हा त्या बोलत होत्या तेव्हा त्यांनी सांगितलं की 1500 म्हणजे जेवढे काही पैसे मिळतात तुम्हाला तर तेवढे पैसे जे आहेत तर तुम्ही ते शॉपिंगमध्ये खर्च करू नये, म्हणजे सगळेचे सगळे पैसे जे आहेत शॉपिंगमध्ये खर्च करू नये, तर थोडेफार जे आहे त्याच्यामधली बचत पण करावी. तर या विधानाचा अर्थ काय आहे याबद्दल पण आपण बोलणार आहोत आणि याच्यापेक्षा पण महत्त्वाचा काही मुद्दा आहे, काही मुद्दे आहेत, तर तेही मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, राज्याच्या महिला बालविकास मंत्र्यांनी अशा प्रकारचं विधान करणं याचा नेमका अर्थ काय आहे ते सांगतो. आता खरं तर सांगायचं झालं तर त्यांनी सांगितलं की बचत करा, थोडीफार बचत करा. आता याचा अर्थ म्हणजे सर्वांनी नकारात्मक नको घ्यायला, कारण की काय बघा, बचत होणं पण गरजेचं आहे. आता बऱ्याचशा काही लाडक्या बहिणींचा त्यांचा तो प्रश्न आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे, पण तरी देखील त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी एक उदाहरण पण दिलं की त्यांच्याकडे काही जे व्यापारी त्यांना म्हणत असतात की DBT कधी होणार किंवा लाडक्या बहिणीचे पैसे कधी तुम्ही वितरित करणार, तर तेव्हा त्या विचारलं त्यांना, त्या व्यापाऱ्याला त्यांनी की तुम्ही असं का विचारता, तुमच्या घरामध्ये एखादी लाडकी बहीण आहे का? तर त्यांनी सांगितलं नाही. त्यावेळेस काय असतं की जेव्हा DBT होती तेव्हा मार्केट पूर्ण गजबजलेलं असतं, शॉपिंग करत असतात लाडक्या बहिणी वगैरे वगैरे. तर मग ते संदर्भ देऊन त्या सांगत होत्या की लाडक्या बहिणींनी सगळे पैसे जे आहे सगळे शॉपिंगमध्ये खर्च करू नये, तर त्याच्यातली काही बचत पण करावी. आणि काय ते वाईट विधान नाही आहे त्यांचं, चांगलंच विधान आहे, पण शेवटी ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे. पण मी इथे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरेला हेही इथे सांगू इच्छितो की ताई 1500 रुपये पुरेसे नाहीत. 1500 रुपयामध्ये काही होत नाही. सध्या महागाई एवढी वाढलेली आहे तर त्यामुळे 1500 रुपये अजिबात पुरेसे नाहीत. आणि दुसरा मुद्दा, तुम्ही 2 वर्ष झालं अजूनही योजनेचा 1 रुपयाही वाढवला नाही, तर त्यावर पण एकदा विधान करा, कारण की ते विधान अत्यंत गरजेचं आहे. सगळेचे सगळे पैसे जे आहेत ते शॉपिंगमध्ये खर्च करू नका, थोडीफार बचत करा, अशा प्रकारचं विधान जे आहे आदितीताई तटकरे मंत्री, महिला बालविकास मंत्री यांनी केलेलं आहे, ज्यांच्या विभागाच्या अंतर्गतच आपली योजना राबवली जाते. आणि बघा, बचत करा हे जे काही त्यांनी जे विधान केलेलं आहे तर हे वाईट विधान नाही आहे, म्हणजे बचत करा हा सल्ला दिला आहे त्यांनी, तर हा काही चुकीचा सल्ला नाही. बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी छोटे मोठे या 1500 रुपयामधून व्यवसाय चालू केले आहेत, कोणी बचत गट जॉईन केले आहेत, कोणी सोसायटीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी पैसे स्थापन केलेले आहेत त्यांनी, किंवा काही लाडक्या बहिणींनी बँकेमध्ये पण त्यांचे पैसे सेव्ह केले आहेत ऐन वेळेस. आता यावेळेस राज्याच्या महिला बालविकास मंत्री त्या पण म्हणाल्या, जेव्हा त्या म्हणाल्या की सगळे पैसे तुम्ही याच्यामध्ये शॉपिंगमध्ये घालू नका, तर त्यापैकी त्यांचं म्हणणं काय होतं की तुम्ही 500 रुपये वाचवा. म्हणजे असं नाही की त्या नाही म्हणाल्या तुम्हाला की 1500 रुपयापैकी 1500 रुपये वाचवा, तर 500 रुपये वाचवा असं त्या म्हणत होत्या. आणि आपण त्या विधानाचा चुकीचा अर्थ काढता कामा नाही, त्या चांगल्या अर्थाने बोललेल्या आहेत. पण इथे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आणि या संपूर्ण पुढाकाऱ्यांना पण मी इथं सांगू इच्छितो, 1500 रुपये अजिबात पुरेशी रक्कम नाही, ही बाब पण तुम्ही मान्य करा. कारण की आतापर्यंत लाडक्या बहिणीचा लाभ वाढला पाहिजे, योग्य वेळेवर लाभ वाढवणार. तर रक्षाबंधन पण आलेलं आहे आणि आता वाटत नाही 1 महिना राहिलेला आहे, 1 महिन्यामध्ये खरंच काही हे डिसिजन घेतील आणि लाडक्या बहिणीचं मानधन वाढेल, मला तरी काही शक्यता वाटत नाही. आणि जे आहे ते मी नेहमीप्रमाणे स्पष्ट बोलतो, पण नेमकं ते वितरण कधी वाढणार आहे ते मानधन, कारण असं करता शेवटच्या 5व्या वर्षामध्ये तुम्ही मानधन वाढवणार आहात का, ही बाब पण तेवढीच महत्त्वाची आहे. बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे पैसे पण बंद झालेले आहेत. बघा, राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे म्हणाले की बचत गट जे आहे किंवा सोसायट्या स्थापन करा, बचत गटामध्ये थोडेफार पैसे इन्व्हेस्टमेंट करतायत लाडक्या बहिणी. त्यानंतर बघा, बचत करून त्यांनी सांगितलं की पुढे जेव्हा तुम्हाला विशिष्ट रकमेची गरज पडेल तेव्हा तुम्हाला ती विशिष्ट रक्कम कामा येईल. आणि असं पण असतं, कधी तुमच्या अकाउंटमध्ये बँकेमध्ये काही पैसे पडले असतात, तुम्हाला परत ते कर्ज काढून तुम्हाला आणखी काही छोटा मोठा व्यवसाय करता येतो. आणि असं बऱ्याचशा लाडक्या बहिणी करतात, खूप लाडक्या बहिणी करतात. पण आता इथे जेव्हा राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे ह्या सांगतात, तर त्यांना हेही सांगू इच्छितो की काही बँकाच्याद्वारे लाडक्या बहिणींसाठी जे इनिशिएटिव्ह मागे घेतला होता, म्हणजे काही सरकारने की आम्ही लाडक्या बहिणींना कर्ज उपलब्ध करून देणार वगैरे वगैरे, पण ते कुठे गेले आता? ती घोषणा जी आहे तर तिचं फारसं काय आता प्रभाव दिसत नाही सध्या. तर लाडक्या बहिणींना जे आहे वेगवेगळे कर्ज, म्हणजे 20, 30, 50,000 रुपयापर्यंत तरी किमान कर्ज उपलब्ध करून द्यायला पाहिजे. खरं तर अशा 50,000 रुपयामध्ये व्यवसाय एखादा उभं करणं हे शक्य नाही, पण ग्रामीण स्तरावर त्यांना हातभार लागेल. तर त्यामुळे अशा प्रकारचे राज्य सरकारने आणखी एखादी नवीन स्कीम आणून लाडक्या बहिणींना जर खरंच त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवायचं असेल तर छोटी मोठी कर्जाची योजना आणायला पाहिजे. या योजनेतून त्यांचा EMI काटा, बरोबर.
त्यामुळे काय होईल की जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना त्याचा फायदा होईल आणि अशा प्रकारची स्वतः लाडक्या बहिणी पण मागणी करतात की तशी आम्हाला एखादी योजना आणा. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की बचतीचीच काही सवय काय वाईट नाही, चांगली गोष्ट आहे. पण 1500 रुपये पुरेसे नाहीत ही बाब तेवढीच खरी आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे मानधन वाढवावे आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी या गोष्टीवर ह्या गोष्टी ज्या आहेत थोड्या मनावर घ्याव्यात की यावेळेस का होईना पण मागच्या आतापर्यंतच्या 2 वर्षामध्ये रुपया पण नाही वाढवला, तर इथून पुढे खरंच लाडक्या बहिणींना टप्प्याटप्प्याने का होईना 2100 रुपये तर नाही शक्य देणं, मग टप्प्याटप्प्याने का होईना 300 रुपये करीत का होईना पण लाडक्या बहिणीचे मानधन वाढवावे ही बाब पण समजा मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांच्या पद्धतीने जेवढी इफेक्टिवली इम्प्लिमेंटेशनसाठी करता येईल ती बाब पुढे आणता येईल तर तेवढा आणण्याचा प्रयत्न करावा. आणि लाडक्या बहिणीची फेरतपासणी चालू करा, पोर्टल चालू करा, हे पण मुद्दे तेवढेच महत्त्वाचे आहेत. कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणी बचत करीत होत्या पण त्यांचे हप्ते बंद झाले, ही पण बाब तेवढीच महत्त्वाची आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, छोट्या मोठ्या ज्या बी काही अपडेट्स असतात ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळत असतात. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.